नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवलेले अळीव लाडू। केस गळती, हाडेदुखी आणि सांधेदुखीसाठी अत्यंत उपयुक्त असा हा लाडू। तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला 1 वाटी अळीव घ्यायचे आहेत। हे अळीव आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत। इथे मी हे अळीव स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। आता यानंतर इथे एक आपल्याला पॅनमध्ये किंवा कढईमध्ये हे 1 वाटी अळीव भाजून घ्यायचे आहेत। एक 3 ते 4 मिनिटांपर्यंत आपल्याला हे अळीव चांगले भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून लाडू जे आहेत ते फार चिकट होणार नाहीत। तर तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता इथे 3 ते 4 मिनिटांनंतर अळीव चांगले भाजून झालेले आहेत। आता हे आपण एका साईडला ठेवून देऊयात। यानंतर इथे एका भांड्यामध्ये मी 1 वाटीला थोडेसे कमी नारळाचे पाणी घेतलेले आहे। आता या नारळाच्या पाण्यामध्ये आपल्याला आपण जे भाजून घेतलेले अळीव आहेत ते आपल्याला यामध्ये घालायचे आहेत। जर नारळाचे पाणी कमी पडले तर तुम्ही यामध्ये थोडेसे नॉर्मल पाणी देखील घालू शकता। आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। हे चांगले मिक्स करून झाल्यानंतर यावरती आपल्याला प्लेट ठेवून एक 4 तासांसाठी अळीव हे चांगले भिजून द्यायचे आहेत। आता इथे अळीव भिजेपर्यंत इथे आपण ओले खोबरे बारीक असे चिरून घेतलेले आहे। इथे मी 2 नारळाचा वापर केलेला आहे। आता हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। इथे मी हे सर्व बारीक चिरून घेतलेले खोबरे या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। अगदी बारीक असे इथे आपल्याला हे करायचे नाही। आता आपण हे बारीक केलेले खोबरे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आता आपण हा बाउल एका साईडला ठेवून देऊयात। आता इथे 4 तासानंतर अळीव जे आहे ते पाण्यामध्ये छान असे फुललेले आहेत। पाहू शकता तुम्ही अळीव या पद्धतीने इथे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत। आता इथे हे मस्त असे अळीव फुललेले आहेत। आपण हे एका साईडला ठेवून देणार आहोत। आता यानंतर इथे आपल्याला एका कढईमध्ये 1 चमचा तूप घ्यायचा आहे। तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक करून घेतलेला खोबऱ्याचा किस आपल्याला या तुपामध्ये घालून घ्यायचा आहे। आता आपल्याला 2 ते 3 मिनिटांपर्यंत मंद आचेवर आपल्याला हे छान असे परतून घ्यायचं आहे। आता हे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ यामध्ये घालून घ्यायचा आहे। तुम्हाला जर गोड थोडेसे जास्त आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडासा गूळ वापरला तरी सुद्धा चालेल। आता आपल्याला हा गूळ पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे। आता एक 7 ते 8 मिनिटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करत राहायचं आहे। आता यामध्ये हा जो गूळ आहे तो पूर्णपणे विरघळलेला आहे। यामध्ये आपल्याला आता आपण भिजवून घेतलेले अळीव यामध्ये घालून घ्यायचे आहेत। इथे मी हे सर्व अळीव यामध्ये घालून घेतलेले आहेत। आता आपल्याला पुन्हा एकदा हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे।
या मिश्रणाचा एक गोळा तयार होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हे मिश्रण या पद्धतीने चांगले मिक्स करत राहायचं आहे। यामधील पाण्याचा अंश हा पूर्णतः निघून गेल्यानंतर याचा एक गोळा तयार होतो आणि हे मिश्रण जे आहे ते सुके सुके व्हायला लागते। त्यावेळेस आपल्याला इथे गॅसचा फ्लेम हा अगदी कमी करायचा आहे। आता यामध्ये मी 1 चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। आता इथे आपले हे मिश्रण पूर्णपणे सुखे झालेले आहे। पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे मिश्रण आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे। आता इथे गॅसचा फ्लेम आपल्याला बंद करायचा आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच इथे आपल्याला लाडू बांधायला घ्यायचे आहेत। आता हे मिश्रण मी पूर्णपणे थंड करून घेते। आता थंड झालेल्या मिश्रणाचे इथे आपण लाडू तयार करून घेणार आहोत। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच हे अळीव लाडू तयार करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।